आपला टॅक्स जो सरकारच्या हातामध्ये आपण देतोय, तो जर या खान सरांच्या हातामध्ये दिला, तर मनाला समाधान वाटेल. जे एका सरकारला कामं करायला पाहिजे, ते खान सर करतात हे. एक हॉस्पिटल बांधून झालं, आता दुसरं बांधायचं, तिसरं बांधायचं. गोरगरिबांचा इलाज झाला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना त्या सुविधा भेटल्या पाहिजे. मित्रांनो, यांचं जे हॉस्पिटल आहे ना, त्या हॉस्पिटलमध्ये ₹25 ला एक्स-रे आहे, ₹15 ला सीटी स्कॅन आहे. करोडो रुपयांच्या मशिनी लागतात त्या हॉस्पिटलला बनवण्यासाठी. एक हॉस्पिटल बनवलं, 42 कोटीची मशीन, 45 कोटीची मशीन मित्रांनो, 28 कोटी रुपयाची मशीन, अशा मशिनी त्या हॉस्पिटलमध्ये आणल्या. ते हॉस्पिटल पूर्ण केलं. खिशामधला पैसा संपला तरी देखील तो व्यक्ती कमवतोय आणि सर्वसामान्य लोकांना एकच गोष्ट म्हणतोय, माझ्या खिशातला पैसा सगळा संपला तरी मला काहीही वाटणार नाही. मला आणखीन हॉस्पिटल बनवायचे. मला गोरगरीब लोकांची सेवा करतात आहे. मित्रांनो, एका माणसामध्ये जर तुम्ही देव पाहिला, तर तुम्हाला तो खान सरांमधनं दिसून येईल. गोरगरिबांच्या पोरांना आतापर्यंत शिकवून त्यांचं भविष्य उज्ज्वल करणारे खान सर, आता तेवढ्यावरती न थांबता गोरगरिबांना चांगली हॉस्पिटल सेवा भेटावी. मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, की जे हॉस्पिटल कंडिशन्स असतात सरकारी, ती अतिशय दयनीय असतात. अक्षरशः हॉस्पिटलच नसतं बिहारसारख्या क्षेत्रामध्ये. मित्रांनो, त्या क्षेत्रामध्ये काम करून सर्वसामान्य लोकांसाठी ते हॉस्पिटल बांधतात आहे. एक बांधून झालंय, अजून त्यांना बांधायचं. गोरगरिबाची सेवा करायची आहे. परंतु त्या हॉस्पिटलच्या मशिनी खूप महागड्या असतात, कॉस्टली असतात मित्रांनो. आणि याच्यामध्ये आता त्यांना मदत करणारे द ग्रेट राज शमानी. मित्रांनो, राज शमानी जे आहेत ते ब्रॉडकास्टर आहेत, नंबर 1 ब्रॉडकास्टर आहेत आपल्या भारताचे. त्यांनी खान सरांना एक वचन दिलेलं आहे, की आपण जो पण ब्रॉडकास्ट करणार त्याचा रेव्हेन्यू शेअर जो पण घेईल, तो आपण या हॉस्पिटलच्या कामामध्ये लावूयात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या या घोषणेनंतर जी सर्वसामान्य लोकांची जनता आहे, ती कशाप्रकारे सपोर्ट करते, याचं जर उदाहरण बघायचं असलं, तर त्या राज शमानीच्या ब्रॉडकास्टच्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या कमेंट सेक्शनमध्ये जावा. करोडो रुपये तिथं दान होताना दिसतात ते. गोरगरीब लोकं 10,000 हजार, 15,000 हजार रुपये दान करत आहेत. 35,000 कमेंट्स त्या व्हिडिओवरती झालेल्या आहेत. ज्याची जशी परिस्थिती आहे, तशी ते लोकं दान करत चाललेले आहेत. ह्याच्यातनं जो पैसा साठणार आहे, त्या पैशाचं हॉस्पिटल हे खान सर बनवणार आहेत. मित्रांनो, गोरगरिबांची सेवा करणं, कुठल्या एका अशा गरीब व्यक्तीचं शेत विकलं नाही पाहिजे, घर विकलं नाही पाहिजे. त्याच्या इलाजासाठी हा प्रयत्न खान सरांचा आहे आणि हा प्रयत्न, हा प्रामाणिक प्रयत्न हे खान सर करताना दिसतात आहे आणि त्याच्या जोडीला आपल्या भारताचा ब्रॉडकास्टर आता राज सुमाने देखील जोडला गेलेला आहे. मित्रांनो, जो YouTubeवरनं इन्कम येतो, तो YouTubeचा इन्कम प्लस सर्वसामान्य लोकांमधनं जो पण पैसा येईल, तो पैसा लावून ते हॉस्पिटल बांधून गोरगरिबांची सेवा करण्याचा निर्णय हा खान सरांनी आणि राज समानीने घेतलेला आहे. मित्रांनो, विचार जे असतात ते चांगले असायला पाहिजेत. चांगल्या गोष्टी घडतच जातात. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्याकडे काय नव्हतं. आता आहे, येत चाललेलं आहे. परंतु त्या येत जाणाऱ्या गोष्टी पण आहेत. त्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामावरती हे लोकं लावत आहेत. मित्रांनो, 100-100, 150-150 कोटी रुपयाच्या ऑफर्स या खान सरांना होत्या, की तुम्ही आमच्या लोकांना शिकवा. परंतु त्या ऑफर्सला लाथ मारून हा व्यक्तिमत्व काय करतोय, तर गोरगरिबांची सेवा करतोय. जो खिशात पैसा जमा होतोय, तो पैसा गोरगरीब लोकांसाठी जमा केलेला पैसा खर्च करतोय. याचं कारणच आहे मित्रांनो, बिहारमध्ये बघितलं, जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी अक्षरशः धेकनासारखं त्या बिहारला अक्षरशः खाऊन टाकलेलं आहे. गोरगरीब लोकं मरतात, तडपडतात, शेवट त्यांचा वाईट होतो. पैसे येतात, फंडिंगच्या नावाखाली येतात, बजेट येतं, सगळं येतं. ते सगळं ह्यांच्या खिशात जातं आणि हे गोरगरिबांची सेवा करणारं व्यक्तिमत्व मित्रांनो, हे व्यक्तिमत्व तिथे अशी कामं मोफत ह्याच्यामध्ये करतंय आणि जे राजकारणी आहेत ते तमाशा बघतात आहे. एक हॉस्पिटल बांधलं मित्रांनो, त्या हॉस्पिटलची बदनामी करायला पण काही-काही लोकं कमी करत नाहीयेत. तिथं जाऊन इलाज नच घेता बाहेर येऊन सांगणं, की आम्ही असा-असा इलाज घेऊन आलो, परंतु आतमध्ये काहीही चांगल्या सुविधा नाही. परंतु लोकं पण आहेत ना, ह्या खान सरांच्या बाजूला एवढे सपोर्टिव्ह आहेत, की अक्षरशः आतमध्ये जाऊन लोकं सांगतात आहे, इथं ₹25 ला एक्स-रे होतो, इथं ₹35 ला सीटी स्कॅन होतो, ₹15 मध्ये ट्रीटमेंट होतं. सगळ्या गोष्टी इथं भेटतात आहे. ह्या गोष्टी सगळ्या लोकांनी प्रूव्ह केलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो, या खान सरांनी जे वचन दिलेलं आहे, की मी 4 हॉस्पिटल बांधेल, 5 हॉस्पिटल बांधेल, जोपर्यंत माझ्या खिशामध्ये पैसा राहील, तोपर्यंत मी हॉस्पिटल बांधणार. हे त्यांचं वचन ते पूर्ण करणार आणि हे पूर्ण करणारं व्यक्तिमत्व आहे. माणुसकीतला देव म्हणून हे व्यक्तिमत्व आहे, जो की गोरगरिबांची सेवा करणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जमलं, तर एक लक्षात ठेवा,
मित्रांनो, एखाद्याचं म्हणजे हॉस्पिटलची सेवा आहे, ती अक्षरशः सगळ्यात मोठी सेवा आहे आपल्या ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला जरी डोनेशन करायचं असलं, तर राज शमानीच्या व्हिडिओवरती तुम्ही जावा. त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन खान सरांचा व्हिडिओ हे करा, प्ले करा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन आहे डोनेशनचा. तुम्ही डोनेट करू शकता. जावा मित्रांनो. एखाद्या वेळेस तुम्ही एका 10-15 लोकांना जेवण जर घालणार असाल, ते पैसे थांबवून तुम्ही त्या पैशाचं जेवण न घालता तुम्ही या व्हिडिओवरती डोनेट करा. मी करणारे, तुम्ही करणारे सगळे जण मिळून आपण या व्हिडिओवरती डोनेट करू आणि या अशा व्यक्तिमत्त्वाला सपोर्ट करू, जे की गोरगरिबांची कामं करतात आहे, गोरगरिबांची सेवा करायचा प्रयत्न करत आहे आणि लाज वाटू द्या सरकारला पण, की आपला एक असा शिक्षक, जो की या समाजामध्ये त्याची ताकद बघा, की या समाजाला जमा करून तो अशा सुविधा निर्माण करतोय, की एका सरकारला करायला पाहिजे, एका सिस्टमला करायला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटतं कमेंट्स करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.